श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 6 जून, वार गुरुवार आणि उद्या आलेली आहेत शनी जयंती. तसेच या दिवशी अमावस्यासुद्धा आहेत. या अमावस्येला दर्शी अमावस्या असं म्हटलं जातं. शनी जयंती ही शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला होता म्हणून ही तिथी जी आहे तर ती साजरी केली जाते. प्रत्येक वर्षी या अमावस्येच्या दिवशीच शनी जयंती जी आहे तर ती साजरी केली जाते. यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी व्रत करून शनिदेवाची पूजा केली जाते. तसेच अमावस्या आहे. अमावस्या ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच आपल्या पितरांना समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा केली जाते. तसेच पितरांना दान तर्पण जे आहे तर ते केलं जातं. या दिवशी काही विशेष उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्यासुद्धा केल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला उद्या पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घरात गरिबी ही नावालाही उरणार नाही. सोबतच माता लक्ष्मी ही तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमचं घर हे धनसंपत्ती ऐश्वर्याने भरून जाईल. असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. शनी जयंती 9 ग्रहांपैकी न्यायाची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनिदेवाला समर्पित आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की शनी जयंती म्हटलं की या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला. पिंपळाच्या झाडाला शनिदेवाचे स्थान मानले जाते. ब्रह्मपुराणातील 118व्या अध्यायानुसार शनिदेव असं म्हणतात की मला समर्पित असणाऱ्या शनिवारचा दिवस तसेच शनी जयंती या दिवशी जी व्यक्ती नियमितपणे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करेल किंवा काही वस्तू अर्पण करेल त्या व्यक्तीची सर्व कामं जी आहेत तर ते पूर्ण होतील. तसेच त्यांना माझ्याकडून कसलाही त्रास हा होणार नाही. त्यांना सर्व ग्रहदशापासून सुटका मिळेल आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. शनी जयंती आहे, अमावस्या आहे. अमावस्या म्हटल्यानंतर न बघा आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करतो. अमावस्येच्या दिवशी या वृक्षामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि सोबतच भगवान विष्णूसुद्धा या वृक्षामध्ये वास करतात. आणि यामुळे जर आपण हा उपाय जर उद्याच्या दिवशी केला तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या निघून जातील. घरातल्या अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील. जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, पैसा टिकत नसेल, महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल, सतत अडचणी सुरू असेल, शनीची 7.5 तुमच्या मागे लागलेली असेल, यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात अपयश मिळत असेल, तुमची स्वतःचीच खूप जास्त अशी चिडचिड होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. उद्याचा दिवस जो आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि उद्याच्या दिवशी या वृक्षाची पूजा करायला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भलेही तुम्ही उद्याच्या दिवशी शनिदेवाची पूजा करू नका, व्रत करू नका, परंतु हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. उपाय खूप सोपा आहे परंतु अतिशय प्रभावी आहे. यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी नक्कीच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय तुम्ही बघा तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी करू शकता किंवा एखाद्या मंदिराच्या पाठीमागे किंवा मंदिराच्या शेजारी हे वृक्ष असेल तर तिथेही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, उद्याच्या दिवशी सकाळी उठून स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल थोडंसं खडे मीठ घालून तुम्हाला हे स्नान करायचं आहे. स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत आणि यानंतर संध्याकाळी दिवस मावळल्यानंतरनं म्हणजे प्रदोषकाळी तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. हे पाणी आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण जे वापरतो जे पितो तेच पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. कुठल्याही बेसिनचं किंवा टाकीचं पाणी तुम्हाला घ्यायचं नाही. स्वच्छ पिण्याचं पाणी तुम्हाला तांब्याच्या कलशामध्ये घ्यायचं आहे. आणि यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि थोडंसं गंगाजल जे असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे. आणि यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, एक
गव्हाच्या कणकेचा दिवा बनवायचा आहे। पहा, कणकेचाच दिवा तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला खरोखर उपायाचा जर रिझल्ट हवा असेल तर उपाय तुम्ही जसा सांगितला तसाच करा, नक्कीच त्या उपायाचा तुम्हाला फायदा होईल। म्हणून एक कणकेचा दिवा बनवायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल जे आहे तर ते तुम्हाला घालायचं आहे। तिळाचं तेल नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल जे आहे तर त्या दिव्यामध्ये घालू शकतात। दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि ही वात तुम्हाला लाल बनवायची आहेत। ज्या साईडने आपण वात प्रज्वलित करणार आहे तिथे तुम्हाला थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि ही वात तुम्हाला लाल बनवून हा दिवा घ्यायचा आहे आणि हे पाणी घ्यायचं आहे। सोबत 2 अगरबत्त्या तुम्ही घेतल्या तरी चालेल। आता गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे दिवा आपण घेऊन गेलेला आहोत तर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित करून तुम्हाला तो दिवा जो आहे तर त्या वृक्षापाशी लावायचा आहे। लावताना डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका, खाली फुलांच्या पाकळ्यांचा आसन द्या किंवा एखादी प्लेट घेऊन जा किंवा थोडेसे तांदूळ घेऊन जा आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। यानंतरनं या वृक्षाला हळदी कुंकू लावायचं आहे तुम्हाला आणि जे पाणी आपण घेऊन गेलो आहोत तर ते पाणी तुम्हाला त्या मुळांना अर्पण करायचं आहे। हे पाणी अर्पण केल्याने शनीच्या साडेसातीचा प्रभाव जो आहे तर तो कमी होऊन कित्येक समस्यातून आपल्याला सुटका मिळत असते। आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानंतरनं तिथे तुम्हाला बसून हनुमान चालीसाचं वाचन जे आहे तर ते करायचं आहे आणि या वृक्षाला तुम्हाला 5 प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या मारायच्या आहेत। जर तुमच्या कुंडलीत शनी अशुभ परिणाम देत असेल किंवा शनीच्या दह्य आणि साडेसातीमुळे तुम्ही खूप त्रस्त झालेले असाल, तुम्हाला खूप त्रास होत असेल तर तुम्हाला या प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला तुमची मनोमन इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। पिंपळ वृक्षाची पूजा करणे हे अत्यंत फायदेशीर आणि शुभ मानलं जातं। असं म्हटलं जातं की जर आपण पिंपळ वृक्षाची पूजा केली तर शनी दोषापासून मुक्ती मिळते, शनीशी संबंधित सर्व त्रास जे आहेत तर ते लवकरात लवकर दूर होतात आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं। दीर्घ आयुष्य जे आहे तर ते सुद्धा आपल्याला मिळत असतं, कारण पिंपळ वृक्ष जे आहे तर ते दीर्घ आयुष्य देणारे मानले जाते। खूप जास्त दिवस टिकणारं हे झाड आहे आणि यामुळे नक्कीच आपल्याला दीर्घ आयुष्य जे आहे तर ते मिळत असतं। आणि अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला करायचा आहे। सोबतच या दिवशी बघा, या वृक्षामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देखील वास करत असतात आणि म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की मी तुला घरी नेण्यासाठी आलेला हो, तुझा अखंड वास माझ्या घरामध्ये असू दे, तुझ्या कृपेने माझ्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाऊ दे, अशी मी मनापासून प्रार्थना करतो आणि तुम्हाला तिथे दर्शन करून घरी यायचं आहे। असा हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे। करून पहा, हा उपाय केल्यानंतरनं तुम्हाला 100% तुमच्या प्रत्येक कामात यश मिळणार, तुमची अडलेली कामे जी आहेत तर ती पूर्ण होणार आणि माता लक्ष्मी ही तुमच्याकडे आकर्षित होणार। यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा। उद्याच्या दिवशी या वृक्षाची पूजा करायला खूप महत्त्व आहे, यामुळे तुमच्या घराजवळ असणाऱ्या कोणत्याही पिंपळ वृक्षापाशी जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।